नागपूरच्या रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडनमध्ये लिलावात परस्पर विक्रीला काढण्यात आली आहे। राजे रघुजी भोसले यांच्या 21 वर्षांच्या पराक्रमी कारकिर्दीची साक्ष देणारी ही दुधारी तलवार एका आंतरराष्ट्रीय संस्थेकडून लिलावात विकली जाणार असल्याचं कळतंय। ही तलवार परत करण्याची मागणी त्यांचे वंशज राजे मुधोजी भोसले यांनी राज्य सरकारकडे केलेली आहे। ब्रिटिशांनी नागपुरात 1853 ते 1863 दरम्यान भोसले यांच्या खजिन्याची मोठी लूट केली होती। या लुटीत ही तलवार ब्रिटिशांकडे गेली असावी अशी शक्यताही वर्तवली जाते। या तलवारीवरती लिखाण मोडी लिपीमध्ये करण्यात आलेलं आहे। त्या तलवारीवरील नक्षीकाम सोन्याचं आहे। श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांची तलवार परस्पर विक्रीला जातेच कशी असा सवालही उपस्थित केला जातोय। शहर ज्यांनी वसवलं ते रघुजी राजे यांची तलवार त्या लिलावामध्ये आलेली आहे। ऑनलाइन ही पोर्टलवरती ही तलवार उपलब्ध आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी नागपूरकर भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले आपल्या सोबत आहेत। साहेब, काय सांगाल, ही तलवार नागपूर शहर ज्या राजांना वसवलं त्या राजाची तलवार अशा पद्धतीने ऑनलाइन आली आहे, पोहोचली कशी तिथपर्यंत? ही प्रथम राजे रघुजी महाराजांची तलवार आहे। हिला धोप म्हणतात। ही दुधारी तलवार आहे आणि ही आमचा अंदाज आहे की 1853 ते 63ला जी लूट केली ब्रिटिशांनी, त्या लूटमध्ये खजिन्यामधनं ही तलवार ते घेऊन गेले असतील, कारण त्यावेळेस फार मोठी लूट केली होती। त्याच्यामध्ये जडजवळ सर्व एक ऐतिहासिक वस्तू आणि दागदागिने भरपूर होते, त्याची त्यांनी लूट केली आणि त्या लूटमध्ये घेऊन गेले असतील। पण दुसरीकडे असं आहे की लूटमध्ये नेलं असतं आमच्या रेकॉर्डला कुठून कुठं ते असतं, पण होऊ शकते की एखाद्या ऑफिसरनी ती चोरून किंवा लपून छुपून त्यांनी ती पर्सनल नेली असेल आणि ती कालांतराने त्यांनी विकली असेल आणि ती फिरत फिरत या कंपनीकडे आली। कारण ही बी एक ऐतिहासिक वस्तूंचं ऑक्शन करणारी ही फार जुनी एक सॉफ्टवेअर कंपनी आहे आणि तिनं हिचं ऑक्शन आज ठेवलेलं आहे। फक्त याच तलवारीचं त्याच्याबरोबर कमीत कमी मला ते टोटल 86 काही वस्तू आहेत आणि ही ती ऑक्शन करते। सर, एक केस सुरू आहे तुमची। नागपूरकर भोसल्यांचा जो खजिना होता तो लुटून नेला होता। त्या काळी रेल्वे जी उपलब्ध होती, म्हणजे जवळपास 5-6 वॅगन एवढं सोनं लुटून नेलं। श्रीधन ते होतं, श्रीधन अशा पद्धतीने लुटून नेता येत नाही। तुमची केस सुरू आहे, ती केस कुठपर्यंत आलं आणि UK मध्ये तुमचे वकील गांधी हे गेल्या अनेक वर्षापासून ते केस लढवत आहे। या केसचं काय हे आहे स्टेटस आणि ही तलवार त्या लुटीचा भाग होती का? ती केस तर आपली आता 4 स्टेप 7 स्टेपची केस आहे। 4 स्टेप आपण जिंकलेलो आणि आता जे त्यांची एक अट होती की तिथे येऊन सेटल होऊन आम्ही तुम्हाला तिथं सेटल करतो आणि तुम्हाला जे पाहिजे त्या हिशोबाने रॉयल हिशोबाने आम्ही तुमची तिथं व्यवस्था करतो। आमचं म्हणणं आहे की ते आमच्या इथून नेलेल्या आमच्या वस्तू आहेत ते आम्हाला आमच्या इथंच पाहिजे आहेत, कारण आमची रेव्हेन्यू ते यूज करतात आहे। त्याचा जो फायदा आमच्या भारताला होईल, आमच्या महाराष्ट्राला होईल, तो फायदा ते लोक घेतात आहे। म्हणून त्या वस्तू आम्हाला इथं रिटर्न पाहिजेत हे आमचं आहे आणि आशा आहे की 10-12 वर्षात ते आपल्याला येईल, कारण की आता गव्हर्नमेंट बी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेणं सुरू केलेलं आहे। नागपूर शहर ज्यांनी वसवलं त्या भोसले प्रथम रघुजी भोसले यांची ही तलवार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले रघुजी महाराज भोसले यांची तलवार ही परत नागपूरमध्ये येण्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेले आहेत। नागपूरमध्ये वाघनखं आता ठेवण्यात आलेले आहे, त्यामुळे शिवप्रेमींमध्ये ही पण इच्छा आहे की ही तलवार जी आहे ही परत नागपूरकर भोसलेंच्या कुटुंबामध्ये परत यावी। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।